मी या देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री यांना परवाच्या दिवशी भेटून एक पत्र दिलं होतं आणि त्यांनी तातडीने त्या संदर्भात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक स्वतंत्र दुग्ध महासंघ स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी DASD, NCDC आणि NDDB यांना तातडीने पावले उचलून त्या भागातल्या शेतकऱ्यांना चारा लागवड करणे, पशुपालनाच्या संदर्भातला त्याचा दर्जा वाढविणे आणि शेतकऱ्यांना लागेल त्या पद्धतीने या दुग्ध महासंघाच्यासाठी आणि दुग्ध पालन करण्याच्या दृष्टीने जी काही आपली जनावरे आहेत त्यांचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी NCDC, NDDB आणि DASDला आदेश दिलेले आहेत, जेणेकरून आमच्या मराठवाड्यातला जो मागासलेला जो भाग आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत सेन्सिटिव्ह असलेल्या विषयाला अमितभाईंनी सकारात्मक असा प्रतिसाद देऊन आमच्या भागातल्या दुग्धपालनासाठी, दुग्ध महासंघासाठी आणि शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी एक चांगलं क्रांतिकारी पाऊल अमितभाई शहा यांनी आमच्या मराठवाड्याला दिलेलं आहे। मी माननीय अमितभाई शहांचे मी मनापासून आभार मानेल की मराठवाड्यातल्या या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या शाश्वत शेतीसाठी त्यांनी एक ठोस पाऊल उचलून आमच्या सर्व शेतकऱ्यांना एक संजीवनी दिलेली आहे। सर, साधारण याच्यासाठी काय स्वरूप असेल, म्हणजे जो महाविकास सहकार्याचं स्थापन होईल त्याचं स्वरूप कसं असेल? जसं की गुजरातमध्ये अमूल आलं, त्याने त्या भागातला श्वेतक्रांतीने विकास झाला, तसं मराठवाड्यामध्ये साधारण काय भविष्यामध्ये होऊ शकतं आणि साधारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये किती खर्च केंद्र सरकार अनुदान देऊ शकतं? यामध्ये फक्त मराठवाड्यात नसून मी सांगायचं विसरलो, मराठवाडा आणि विदर्भ या दोन्हीसाठी अमितभाईंनी दुग्ध महासंघ स्थापन करा असे या तिन्ही संस्थांना सांगितलं आहे। तुम्ही विचारल्यानुसार त्यामध्ये जनावरांचा दर्जा, जनावरांसाठी लागणारा चारा आणि त्या ठिकाणी असणारी शाश्वत शेती असं मिळून आम्हाला किमान एकेका जिल्ह्याला 100 कोटी रुपये तरी लागतील अशा पद्धतीने आम्ही त्याचा प्रस्ताव करून माननीय सहकारिता मंत्रालय, अमितभाई शहा आणि मुरली मोहोळ यांच्या कार्यालयाला आम्ही दिलेला आहे, जेणेकरून आमच्या 8 जिल्ह्यांमध्ये किमान 800 कोटी रुपये या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी लागणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि चाऱ्यासाठी आणि जनावरांसाठी देखील हा पैसा पूर्णपणे उपयुक्त ठरेल, जेणेकरून विदर्भामध्ये देखील अशा प्रकारचा दुग्ध महासंघ जर स्थापन झाला तर आमच्या या दोन्ही भागांमध्ये ज्या पद्धतीने गुजरातमध्ये जशी श्वेतक्रांती झाली त्या पद्धतीची श्वेतक्रांती मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये होईल अशी मला आज पूर्णपणे आत्मविश्वास निर्माण झालेला आहे। मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातलं प्रामुख्याने तुमच्या मराठवाड्यातील बीड जिल्हा जो आहे तो घुमस्ताना बघायला वाल्मिक कराड यांना काल ज्या पद्धतीने त्याच्यावरती मकोका लावला, त्यानंतर परळीमध्ये खूप मोठं आंदोलन झालेलं आहे। वाल्मिक कराड ते चुकीच्या पद्धतीने मकोका लावला असं म्हणणं आहे त्यांच्या समर्थकांचं, तर विरोधी पक्ष त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आग्रही आहे। तुमच्या पक्षातील जे सहकारी आहेत धनंजय मुंडे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या संदर्भामध्ये आम्ही म्हणजे मी स्वतः या विषयामध्ये अजून पूर्णपणे माहिती घेतलेली नाही आहे, कारण गेले 2 दिवस झालं मी शिर्डी अधिवेशनामध्ये होतो आणि आज सलग आलो दिल्लीमध्ये आणि अमितभाईंची भेट घेऊन मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या विकासाच्या संदर्भात मी आज होतो। मी या प्रकरणाची संदर्भात डिटेल सगळी माहिती घेईल आणि तुम्हाला या संदर्भात माहिती देईल। राहुल गांधी यांनी आज नव्या काँग्रेस मुख्यालयाचं उद्घाटन केलं, त्यावेळी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती काही प्रश्न उपस्थित केले आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील जे निवडणूक झाली होती विधानसभेची त्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले। ते म्हणतायत की निवडणूक आयोग डाटा का देत नाही, EVMचा घोटाळा झाला यावरती त्यांचं मत ठाम। महाराष्ट्रातली निवडणूक चुकीच्या पद्धतीनंच झाली असं राहुल गांधी म्हणतात। राहुल गांधींची बुद्धी नेहमी भरकटलेली असते। प्रत्येक वेळेस राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढतात। राहुल गांधी स्वतः प्रधानमंत्री मनमोहन सिंगांच्या समोर उभे टाकून त्यांनी कॅबिनेटच्या मंत्रिमंडळातला जो कागद फाडला होता त्यावेळेस पण त्यांनी संविधानाची खिल्ली उडवली होती। मणिपूरमध्ये जाऊन वेगळ्या कुकी लँडची मागणी करून त्यांनी देशविघातक शक्तींना देखील त्यांनी बळ दिलं होतं। त्यामुळे राहुल गांधी नेहमी काय विधान करतात हे त्यांनाच विचारायला हवं, कारण त्यांनी चिंतन करायला हवं, कारण राजकीय प्रगल्भता नसलेलं व्यक्तिमत्व म्हणजे राहुल गांधी असं माझं म्हणणं आहे। सर, अमित शहा यांच्यावरती शरद पवारांनी टीका केली की एक तडीपार माणूस गृहमंत्री झालेला आहे देशाचा आणि त्यावर आज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की त्यांनी लष्कर-ए-तैयबाचा आतंकवादी मारला गेला होता, त्या आरोपाखाली त्यांना अटक झाली, तर माणूस देशभक्त असेल। दाऊदच्या हस्ताकांना हेलिकॉप्टरमधून फिरवणाऱ्या मुख्यमंत्र्यापेक्षा असा गृहमंत्री चांगला। निश्चितच शरद पवारांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं की त्यांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले,
त्यांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त काळ महाराष्ट्र अस्थिर होता. जातीयतेला खतपाणी घालण्याचं काम शरद पवारांनी गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे आणि शरद पवारांनीच दाऊद इब्राहिमला घालून दिलं भारताच्या बाहेर, असे देखील अनेक आमचे सहकारी जे नेते म्हणतात ते आम्हाला देखील पूर्णपणे सत्य वाटतं. कारण नेहमी शरद पवार अँटी नॅशनल एलिमेंट्सच्या पाठीमागे राहतात आणि नेहमी या देशविघातक शक्तींच्या पाठीमागे राहून जातीयवादाला खतपाणी घालून नेहमी महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम हे शरद पवारांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःचं आत्मचिंतन करावं आणि अमित शहांवर आरोप करण्यापूर्वी स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय केले याचं नेहमी आत्मचिंतन करावं असं मला वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.